महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेबाम होती, महाराजांची कीर्ती बेबाम, भल्या भल्याला फुटला गाम, याला कोण घाली असं दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे आली आदिशाची आई बर का, नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गबगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम बुलाएंगे शिवाजी को. त्याने विडा उचलला, नाव त्याचा अफजल खान, जिथं जागता जणूसाई जाण, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं गोळ दळ पायी दळ, फौज पाटलाय बक्कड, अंगीच्या हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ, गावे लोटली, माया बहिणीची आबरू लोटली, कोण कोण रोखणार रे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही, इकडे निजाम इकडे मोगल, पलीकडे इंग्रज, तो हेच बोलू लागला, राजसेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय रडवा वाहून चित्तेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, काही दिवसापासून आपण नादेस्तही निघून जावे. काय म्हणलं रे बा, शिवबा केला आमचा पुतळा नाही, अवघ्या मराठी यांचा स्वभाव नाही, या मातीने आपला पुतळा गमत तर बेहतर बॅडपणी पळून जाऊन मराठी मुलकत गमत म्हणे काय, अशा वागणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, बेटीचा धरला सांगावा, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बी गुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाची करामतीची, त्याशी नाही जाण शक्तीची, करलं काय कल्पना युक्तीची, जी 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 जी. त्या जीवा काय म्हणते खान, महाराज खानला गत्री पटली, आपण घाबरलात, छान आम्हाला सावध होतं, उद्या तुम्ही आमच्या भेटीसाठी जीवा, पण तर नाही बरोबर घ्या, त्याला मला आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी एक महाराजानं शानदार शाम्यानं उभारला होता, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शाने आणला, अशा शाम्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सह्याबंड त्याच्या संगतीला, सह्याबंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, अशा शाम्यात